सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या पक्षाला शिवांचे वाहन मानले जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गरुड, ऑप्शन बी कावळा, ऑप्शन सी हंस, ऑप्शन डी मोर। तर याचं उत्तर गरुड पक्षाला शिवांचे वाहन मानले जाते। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, पाण्याखाली 5 वर्ष राहणारी प्राचीन भारतीय शहर कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए द्वारका, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी पुणे, ऑप्शन डी दिल्ली। तर याचं उत्तर आहे पाण्याखाली 5 वर्ष राहणारे प्राचीन भारतीय शहर द्वारका। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 3 आहे, कोणत्या फळाचे वजन 20 ते 25 किलो पर्यंत जाऊ शकते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए केळी, ऑप्शन बी फणस, ऑप्शन सी पेरू, ऑप्शन डी डाळिंब। तर याचं उत्तर फणस फळाचे वजन 20 ते 25 किलो पर्यंत जाऊ शकते। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 4 आहे, भारताचे पहिले अंतरराष्ट्रपती कोण होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रामनाथ कोविंद, ऑप्शन बी इंदिरा गांधी, ऑप्शन सी नरेंद्र मोदी, ऑप्शन डी DKR नारायण। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर भारताचे पहिले अंतरराष्ट्रपती DKR नारायण होते। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या प्राण्याच्या शरीरात पचनतंत्र नाही? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए हत्ती, ऑप्शन बी कोल्हा, ऑप्शन सी सिंह, ऑप्शन डी वरील कोणताच नाही। तर याचं उत्तर वरील कोणतेही पर्याय बरोबर नाहीत। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 6 आहे, सौरमंडळातील सर्वात थंड ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नेपच्यून, ऑप्शन बी युरेनस, ऑप्शन सी शनी, ऑप्शन डी मंगळ। तर याचं उत्तर सौरमंडळातील सर्वात थंड ग्रह मंगळ आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 7 आहे, नारळाच्या आत काय असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चुना, ऑप्शन बी माती, ऑप्शन सी पाणी, ऑप्शन डी दगड। तर याचं उत्तर नारळाच्या आत पाणी असते। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, जगातील सर्वात मोठा जीव कोण आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए व्हील, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी मगर, ऑप्शन डी गेंडा। याचं उत्तर जगातील सर्वात मोठा जीव हा व्हील आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, कोणत्या भारतीय राज्य ब्लू माउंटेनसाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी मिझोरम, ऑप्शन डी अरुणाचल प्रदेश, ऑप्शन डी सिक्कीम। याचं उत्तर मिझोरम हे भारतीय राज्य ब्लू माउंटेनसाठी प्रसिद्ध आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 10, कोणत्या प्राचीन मराठी ग्रंथात नदीच्या काठेची झाड याचा उल्लेख आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए ज्ञानेश्वर, ऑप्शन बी लीलाचरित्र, ऑप्शन सी तुकाराम ग्रंथ, ऑप्शन डी भावार्थ रामायण। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। चॅनेलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। याचं उत्तर आहे लीलाचरित्र प्राचीन मराठी ग्रंथात नदी काठचे झाडेचे याचा उल्लेख आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, ज्ञानपीठ पुरस्कार सर्वप्रथम कोणत्या मराठी लेखकाला मिळाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पु ल देशपांडे, ऑप्शन बी वि स खंडेकर, ऑप्शन सी ग दि मांडगुळकर, ऑप्शन ए ब भ भास्कर। तर याचं उत्तर आहे ज्ञानपीठ पुरस्कार सर्वप्रथम हा वि स खंडेकर यांना मिळाला। याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, मराठीतील पहिले छापलेले पुस्तक कधी प्रकाशित झाले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 1750, ऑप्शन बी 1805, ऑप्शन सी 1807, ऑप्शन डी 1820। तर याचं उत्तर मराठीतील पहिले छापलेले पुस्तक हे 1807 ला प्रकाशित झाले। याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 13 आहे, कोणती नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी कावेरी, ऑप्शन डी भीमा।
याचं उत्तर आहे गोदावरी नदी दक्षिण भारताची गंगा म्हणून ओळखली जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 14 काश्मीर कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गुलाब, ऑप्शन बी चहा, ऑप्शन सी हळद, ऑप्शन डी केशर. याचं उत्तर आहे काश्मीर केशरसाठी प्रसिद्ध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 15 भारतात पहिली रेल्वे कोठे धावली गेली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दिल्ली ते आग्रा, ऑप्शन बी मुंबई ते ठाणे, ऑप्शन सी कोलकाता ते हावडा, ऑप्शन डी चेन्नई ते दादर. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर भारतात पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे ते धावली गेली, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 माणसाच्या शरीरात कोणते हाड जन्मानंतर वाढतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मानेचे, ऑप्शन बी हृदयाचे, ऑप्शन सी कवटीचे, ऑप्शन डी गुडघ्याचे. याचं उत्तर आहे माणसाच्या शरीरात गुडघ्याचे हाड जन्मानंतर वाढते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 17 भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या संविधानावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी ब्रिटन, ऑप्शन सी कॅनडा, ऑप्शन डी सर्व पर्याय. तर याचं उत्तर भारतीय राज्यघटना ही सर्व पर्यायावर आधारित आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 18 लोकमान्य उपमा कोणी दिली गेली होती? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए दादासाहेब फाळके, ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक, ऑप्शन सी गांधीजी, ऑप्शन डी सावित्रीबाई फुले. तर याचं उत्तर लोकमान्य उपमा ही बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 कोणते झाड ताप आणि सर्दीवर रामबाण उपायन औषध आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए आंबा, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी बाभूळ, ऑप्शन डी गुलाब. तर याचं उत्तर आहे तुळस झाड ताप आणि सर्दीवर रामबाण उपाय औषध आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट 20वा जो क्वेश्चन आहे तो आहे झाशीची राणीचे खरे नाव काय होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए लक्ष्मीबाई, ऑप्शन बी राधाबाई, ऑप्शन सी कृष्णाबाई, ऑप्शन डी रमाबाई. जर तुम्हाला एक क्वेश्चनचं उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा जीकेच्या व्हिडिओमध्ये.